सॉरी. सॉरी हा शब्द ऐकायला आपल्याला खूप छोटा बोलण्यासाठी छोटा आणि ऐकायला आपल्याला खूप छोटा असा लहान शब्द वाटतो. पण याच्या पाठीमागची भावनेचा जर विचार केला तर या शब्दामधला अर्थ खूप मोठा आणि गहन आहे. सॉरी तीच व्यक्ती बोलते किंवा अशीच व्यक्ती सॉरी म्हणते की ज्या व्यक्तीच्या वागण्यामागं काहीतरी अर्थ असतो. कारण सॉरी म्हणते ती व्यक्ती याचा अर्थ त्या व्यक्तीचा अहंकार त्या घडलेल्या घटनेपेक्षा मोठा नाही आहे. त्या व्यक्तीच्या मनामध्ये ती घटना सोडून ते नातं टिकवण्याची इच्छा जास्त असते. म्हणूनच तर अशा व्यक्ती लवकर सॉरी म्हणून मोकळ्या होतात. कारण त्यांना वाटतं की घडलेल्या घटनेपेक्षा आपण नातेसंबंधाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. माणूस म्हणून आपण जन्माला येतो, अनेक गोष्टी करत राहतो, काही शिकून करतो, काही नकळत घडतात, काही इतरांचं ऐकून करतो, काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, परिस्थिती जबाबदार त्यासाठी असते. पण म्हणून प्रत्येक वेळेस त्या घडलेल्या गोष्टीला तो माणूसच जबाबदार असतो असं नाही. जर त्या व्यक्तीची भावना चांगली असेल आणि त्यानं केलेलं कार्य त्याबद्दल जर तो खरंच स्वतःला गिल्टी फील करत असेल, अपमानित झाल्यासारखं त्याला वाटत असेल, त्याच्या मनामध्ये त्या गोष्टीविषयी जर कुठंतरी त्याच्या मनामध्ये सल असेल, दुःख असेल, तर अशी व्यक्ती जेव्हा सॉरी म्हणते तेव्हा त्या सॉरीचा आपणही मोठ्या मनाने स्वीकार करायला हवा. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटते की आपल्याकडून काहीच चुकलं नाही आहे, मग मी का सॉरी म्हणू? बरं, अशा वेळेला काही लोकांची मानसिकता देखील अशीच तयार होते की समोरच्यानं देखील मला सॉरी म्हटलं पाहिजे. पण पुढाकार जर आपण स्वतः घेतला आणि मी का सॉरी म्हणू त्याऐवजी मीच सॉरी अगोदर म्हणतो अशी जर भावना ठेवली तर नातं हे दृढ आणि विश्वासाचं बनतं. कारण क्षणिक काही गोष्टीसाठी आयुष्यभराचं नातं तोडणं हे कधीही योग्य नाही आणि परवडणारं सुद्धा नाही. म्हणून सॉरी या शब्दाच्या ज्या भावना आहेत त्या खूप गहन आहेत. त्या भावना प्रत्येकालाच व्यक्त करता येतात अशा नाही. आणि जर कोणी सॉरी म्हणून त्या भावना व्यक्त केल्या तर समोरच्याची देखील तेवढी कॅपॅसिटी किंवा तेवढ्या संवेदना पाहिजेत की त्या भावनांना स्वीकारून त्या भावनांचा आदर राखून इथून पुढं सोबत चालायला हवं. काही लोकांना सॉरी म्हणायची इच्छा देखील नसते. त्यामागे एक गोष्ट आपण लक्षात ठेवावी की त्या माणसांना कदाचित नातं देखील जपायची इच्छा नसते किंवा गरज नसते. त्यांच्यासाठी जर काही इतर गोष्टी महत्त्वाच्या असतील तर ते सॉरी कशाला म्हणतील. पण ज्याला खरंच काहीतरी चुकलं आहे असं जाणीव असते ती व्यक्ती मात्र सॉरी म्हणत असते. कधी कधी माणसाचे शब्द चुकतात, कधी कधी वागणं चुकतं, कधी कधी बोलण्याची पद्धत चुकते, कधी कधी स्वभावामधून एक वेगळंच वागण्याचं प्रदर्शन होतं. परंतु भावना मात्र कधीच खोट्या नसतात. त्या भावना मात्र नेहमी सत्याची आणि खऱ्यापणाची त्याला साथ देत असतात. मग अशा वेळेला घडलेल्या गोष्टीतून जर त्या व्यक्तीने सॉरी म्हटलं तर ते सॉरी देखील स्वीकारता आलं पाहिजे. अनेक वेळेला आपण आपल्यासोबतच्या लोकांना काहीतरी बोलताना किंवा त्यांच्या गैरसमजाच्या भावनेतून त्यांचं मन दुखावलं जातं. पण त्यांना सॉरी म्हणलेलं देखील हे आवडत नाही किंवा त्यांना त्या गोष्टी तात्पुरत्याच असतात असं वाटतं. आणि मग कायमस्वरूपीचा अबोला किंवा न बोलणं किंवा दूर राहणं किंवा त्या व्यक्तीसोबतचे संबंध तोडणं, केवळ दूरून संबंध ठेवणं अशा प्रकारचं वागणं अनेक जण करतात. पण त्यांनी विचार करावा की आपण ज्यांच्यासोबत हे असं वागतो आहोत खरंच ती व्यक्ती त्या योग्यतेची आहे का की आपण त्याला दूर ठेवतोय. कदाचित एखाद्याचा त्याचा स्वभाव असतो, त्या प्रकारचं वागणं असतं, पण त्याच्या भावना, त्याच्या इंटेन्शन्स ह्या नेहमी चांगल्या असतात.